सध्या मार्केटमध्ये हॉरर कॉमेडी मूवीजचा ट्रेंड सुरू आहे, पण आपल्याला जर अशा हॉरर मूवीज आवडतात ज्या मूवीज बघितल्या एकदम भिवून गार व्हायला पाहिजे आणि रात्रीची झोप लागली नाही पाहिजे, तेव्हा कुठे त्या हॉरर मूवीजची मजा येते. आणि त्या बाबतीत आपली मराठी फिल्म इंडस्ट्री पण मागे नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही मराठी हॉरर मूवीज सांगणार आहे ज्या बघितल्या तुम्हाला रात्रीची झोप लागणार नाही. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओ तुमच्या भावाच्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर चला तर मग बिना लांबड लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया. आता मी एक नवीन गेम खेळणार आहोत. कोणता? पप्पांना त्रास देण्याचा. या चित्रपटात आपण बघतो शेखरला, ज्याच्या बायकोच्या मृत्यूनंतर तिची मुलगी वेगळेच वागायला सुरू करते आणि तिच्या मुलगीचं असं म्हणणं आहे की ती तिच्या आईला अजून बघू शकते. तर एवढंच नाही तर तिची आई ती त्यांच्यासोबतच त्यांच्या घरामध्ये राहते. या गोष्टीमध्ये भीती वाटायला सुरू झालीच असेल, पण अनेक मिस्टिरियस गोष्ट म्हणजे ती सांगते की त्यांच्यासोबत एक माणूस पण आहे ज्याचं नाव राघव आहे. आता हा राघव कोण आहे हे तुम्हाला समजेल हा चित्रपट बघितल्यावर. या चित्रपटाचं नाव आहे भयभीत. यामध्ये तुम्हाला सुबोध भावे, पूर्वा गोखले, मृणाल जाधव, गिरिजा जोशी, यतीन कारेकर तगडे कलाकार तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला मिळणार. हा चित्रपट बघितलं तुम्हाला भीती तर वाटणारच आहे, पण त्यामध्ये एक मिस्ट्री सुद्धा आहे ज्यामुळे हा चित्रपट अजून इंटरेस्टिंग होतोय. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओजवर बघू शकता. या चित्रपटात आपण बघतो 5 मित्रांना जे त्यांच्या घरातल्यांचा विरोध करून एका बंद पडलेल्या वडिलोपार्जित फार्म हाऊस मध्ये जाणार असतात. वॉर्निंग्सला दुर्लक्ष करून ते मित्र फार्म हाऊस मध्ये जातात. जसजसे वेळ जातो तसतसं त्या सर्व मित्रांना वेगवेगळ्या घटनांचा अनुभव यायला लागतो. आराम करण्यासाठी एक मजेदार पिकनिक म्हणून सुरू होणारी गोष्ट लवकरच भयान बनते जेव्हा एका मित्राचा मृतदेह त्यांना सापडतो. आता या मित्राला कोणी मारलं आणि या फार्म हाऊस मध्ये या घटना का घडाल्या हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे हा चित्रपट बघून. या चित्रपटाचं नाव आहे कर्मचक्र. या चित्रपट तुम्हाला जय शिंगारपुरे, इशिता शाह, तनुज श्रीवास्तव, कोमल चांदेल, श्रावणी सहाय यांसारखे कलाकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हा चित्रपट तुम्ही एअरटेल एक्स्ट्रीम वर बघू शकता. या चित्रपटात आपण बघतो एका न्यूली मॅरिड कपलला जे की गोव्याला चाललेत आपल्या हनीमून साठी. बाय रोड ते ट्रॅव्हल करायला रात्री हायवे वरून प्रवास करताना त्या रस्त्यावर एका महिलेच्या भूताच्या जाळ्यात ते अडकतात. ते भूत त्या वधूचे अपहरण करते आणि त्या वधूला तिला मारणाऱ्या व्यक्तीला शोधण्यास सांगते. ती मुलगी कोण आहे, तिला कोणी मारलं आणि तिला का मारलं गेलं, या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला मिळणार या चित्रपटात. या चित्रपटाचं नाव आहे गोवा 350 किलोमीटर. या चित्रपटात सुद्धा तुम्हाला हॉरर सोबत मिस्ट्री बघायला मिळणार आहे, ज्यामुळे तुमचा इंटरेस्ट हा मूवी बघताना कायम राहणार आहे. या चित्रपटात तुम्हाला विकास बांगर, नम्रता भोंडवे, माधुरी देसाई, गौरव घटनेकर, रुचिता जाधव हे कलाकार बघायला मिळणार आहेत. आणि हा चित्रपट तुम्ही YouTube वर बघू शकताय, ते पण फ्री मध्ये. या चित्रपटात आपण बघतो एक हॉस्पिटल आणि एका डॉक्टरला जे की प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित आहे, पण त्यांच्या सहकार्याची एकामागून एक हत्या व्हायला सुरू होते आणि पुढचा नंबर आहे त्या डॉक्टरचा. आता ही हत्या कोण कराले आणि त्या मागचा हेतू काय हे तुम्हाला बघायचं आहे या चित्रपटात. या चित्रपटाचं नाव आहे कनिका. या चित्रपटात आपण शरद पोंक्षे, स्मिता शेवाळे, चित्राली गुप्ते, कमलाकर सातपुते या कलाकारांना बघतो. हा चित्रपट तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळेल. या चित्रपटात आपण बघतो श्रीकांतला, ज्यांचा एक मुलगा आहे जो एके दिवशी बेशुद्ध पडतो आणि त्याच्या रोग निदानासाठी त्याला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागते. पण मंदार हॉस्पिटल मधल्या रिस्ट्रिक्टेड एरिया मधल्या एका नर्सशी बोलायला लागते. आता ही नर्स कोण आहे आणि ती फक्त मंदारलाच का दिसते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे या चित्रपटात. या चित्रपटाचं नाव आहे बळी. या चित्रपटात हॉरर एलिमेंट तर आहेतच, पण त्याचबरोबर या चित्रपटाचा सस्पेन्स खूप मोठा आहे, त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते. या चित्रपटात आपण स्वप्नील जोशी, पूजा सावंत, अभिषेक बाचनकर, महेश बोदास यांना बघतो. हा चित्रपट तुम्हाला प्राईम व्हिडिओजवर बघायला मिळेल. तर हे होते काही हॉरर मराठी चित्रपट ज्यांना बघितल्यावर तुम्हाला रात्रीची झोप लागणार नाही. तर कसे वाटले तुम्हाला आजचे रिकमेंडेशन हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि यापैकी तुम्ही कोणता चित्रपट बघितलाय किंवा बघायची इच्छा आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मी भेटतो तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.